13व्या दिवसानंतर मी सगळं काही सांगेन असं आमदार रोहित पवार यांनी कडक शब्दांमध्ये असा इशारा दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणावरून राजकीय वातावरण तापलंय। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी इच्छा अजित पवारांची होती असा दावा शरद पवारांकडून केला जातोय। शरद पवारांच्या गटाकडून हा दावा केला जातोय, तर दुसरीकडे विलिनीकरणाबाबत अजित पवारांनी चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक इशारा दिलाय। अजित पवारांसोबत काय चर्चा झाली या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो, 13 दिवसांनंतर मी सर्व काही सांगेन असं म्हणत त्यांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा यांच्या निधनानंतर राज्यभरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालंय। मात्र त्यांच्या निधनाच्या 3ऱ्याच दिवसापासून राजकारणात वेगवेगळ्या घडामोडींना वेग येतानाचं पाहायला मिळतंय। शोकात बुडालेल्या पवार कुटुंबात 2 गट पडल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यांच्या निधनानंतर आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं अशी दादांची इच्छा होती। यावरून आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विलिनीकरणावरून मोठ्या चर्चा सुरू आहेत। या चर्चांना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। पक्ष विलिनीकरणाबाबत अजित पवारांबाबत काय चर्चा झाली या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो, 13 दिवसांनी मी सगळं काही सांगेन असा इशारा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे 13 दिवसांनंतर रोहित पवार काय सांगतील, पत्रकार परिषद घेऊन ते नेमकं काय बोलतील या संदर्भात आता सगळीकडे चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता या चर्चेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहील।